चला बाबा गणपती आलेत, आज पण शॉपिंगला जाते. ओ ती फॅन्सी ना आज पण शॉपिंगला गेली. मला पण तिच्यापेक्षा भारी भारी साड्या घ्यायची ती. मम्मी आम्हाला शॉपिंगला जायची, जरा पैसे दे ग. अरे कुठून आणायचं बाबा तुम्हाला सारखं पैसे? शॉपिंगला जायचं, इकडे जायचंय, तिकडे जायचं. माझ्याकडे पैसे बिशे नाही. सारखं प्रत्येक काय करायचं असलं का दे पैसे दे पैसे. तेजल, पैसे भेटणं अवघड आहे बाई, मम्मीला इथं आपलेली. अहो पण ती फॅन्सी बघा ना किती शॉपिंग करते. मला तर एक तरी साडी घ्या ना. हो बघा बघा आधीच नाव घेता किती पिशव्या भरून घेऊन आली. बघितलं ना तुम्ही? ए फॅन्सी थांब थांब. काय हो, काय झालं? काय काय फॅन्सी एवढ्या पिशव्या मध्ये काय घेऊन आली? नाही, गणपती येणार आहे ना आता, म्हटलं 10 दिवस 10 साड्या घालाव्या, त्याच्यामुळे गेलती शॉपिंगला. हो मम्मी बघा ना ती फॅन्सी किती शॉपिंग करून आली. 10 साड्या घेऊन आली. काय 10 साड्या? अगं मम्मी, ती फॅन्सी रोजच शॉपिंग करायला जाते. दोघी जरी जरा जाऊन तरी बघा ती फॅन्सी नक्की पैसे आणते तरी कुठे. काय ग पैसे एवढ्या साड्या आणल्या तू? 10 साड्या आणल्या तू? हो. तू रोज एवढी शॉपिंग करती, एवढे पैसे कुठून आणते तू शॉपिंगला? का मी का सांगू, इथं तिथं कशी माझी बदनामी करता? आता आले का मला विचारायला? ते जाऊ देवले, आता इथून मागे झालेले ते सोडून एक आता हिची बदनामी करायची नाही. काय सांगू कुठून आणते तू पैसे? बरं सांगते, हे बघा. मी तुम्हाला एवढी भारी आयडिया दिली का नाही, मग माझ्यासाठी पण उद्या एक साडी घेऊन या. साडी? चल आम्हाला फक्त तुझ्याकडून आयडिया काढायची होती. आता आम्हाला आयडिया भेटली तर आम्ही तुझी बदनामी करणार.